नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शिवप्रसाद संभाजीराव इंगळे, गोपिकाबाई सीताराम गावंडे कनिष्ठ महाविद्यालय उमरखेड. विद्यार्थी मित्रांनो, वीरांना सलामी हा पाठ पाहत असताना या अगोदर आपण 2 भाग या पाठाचे पाहिलेले आहेत. त्या पाठामध्ये या पाठाच्या लेखिका अनुराधा प्रभुदेसाई यांनी एक सुरुवातीला सर्वसामान्य पर्यटक म्हणून जो काही कारगिलचा लडाखचा प्रवास केला, त्या लडाखच्या प्रवासामध्ये त्यांना 1999चं जे काही कारगिल युद्ध झालेलं होतं ते युद्ध सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलं नाही याची खंत त्यांना मनामध्ये वाटली आणि त्या खंतेतूनच त्यांनी तिथून पुढचे किमान 5 वर्षे तरी या वीरांना सलामी देण्यासाठीची शपथ घेतली आणि त्या शपथपूर्तीचा प्रवास त्यांचा चालू झालेला होता. त्याचा काही भाग आपण अगोदरच्या 2 व्हिडिओमध्ये पाहिला. आता आपण पाहणार आहोत त्याच्या पुढील भाग. लेह आणि 14 कोर हे आमच्यासाठी एक समीकरणच बनलं होतं. तिथूनच वेगवेगळ्या रेजिमेंटला जाण्याची परवानगी मिळत होती. 2007 साली नवीन कर्नल असतील ह्याचा अंदाज कर्नल झा यांनी दिला होताच. नवीन कर्नल समजून घेतील का, सहकार्य करतील का, असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. काय झालं, लेखिका काय सांगतात की त्यांनी हळूहळू पुढची शपथपूर्तीसाठी कामकाज चालू होतं. 2007 साली कर्नल बदलणार होते. म्हणजे अगोदरचे जे काय कर्नल झा होते ते नसणार होते आणि पुढील आता तिथून पुढचे 2007 नंतर आता नवीन कर्नल येणार होते आणि ते नवीन कर्नल ज्याप्रमाणे कर्नल झानी सहकार्य केलं तसं यांना करतील का यांचा प्रश्न लेखिकेच्या मनामध्ये निर्माण झालेला होता. त्यानंतर काय झालं, आम्ही कर्नल साहेबांच्या केबिनपर्यंत पोहोचलो. तीच केबिन, तीच खुर्ची, तशीच वर्दी, माणूस बदलला पण तीच वृत्ती. कर्नल राणा, कर्नल झा यांनी आमच्याविषयी त्यांना आधीच सांगितलं होतं. त्यामुळे ते आमच्याशी अत्यंत आत्मीयतेने बोलत होते. समाजात होत जाणाऱ्या बदलाबद्दल थोडे व्यथित होते. ज्याप्रमाणे कर्नल झा तशीच वर्दी, तसंच व्यक्तिमत्व, तशाच पद्धतीचं, फक्त माणूस बदललेला होता. त्यांचे विचार आणि त्यांच्यासोबतची लेखिकेसोबतची वागणूकसुद्धा कर्नल झासारखीच कर्नल राणाची होती. मात्र कर्नल जे काय राणा होते हे कर्नल राणा सध्याच्या परिस्थितीमुळे थोडेसे व्यथित झालेले होते. ते का, तर ते म्हणजे पुढे आहे. ते म्हणाले, आमच्याकडे नवीन रुजू झालेला मुलगा ज्या समाजातून येतो तिथलं भावविश्व आणि इथलं वास्तव यात जमीन आसमानचा फरक आहे. टीव्हीमुळे समाजातला उथळपणा आणि मोबाईलमुळे घरची प्रत्येक गोष्ट त्याला कळते. कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे काही सैनिकाचं जीवन माहीत आहे ते सिनेमातनं माहीत आहे आणि सिनेमा हे एक नाटक असतं, ज्या सत्यता फार कमी असते. वास्तव सैनिकाचं जीवन जरा जास्त मजबूत आणि खंबीर असतं. आणि आजच्या जे सैनिकाला म्हणजे राणाचं काय म्हणणं आहे की आजचा जो सैनिक आहे तो इथं आल्यानंतर वास्तव वेगळा असतं आणि आजकाल मोबाईलची सुविधा असल्याकारणाने तो सतत घरच्याशी संपर्कात राहतो आणि त्यामुळं त्याला घरची परिस्थिती कळत असल्यामुळे जे अगोदरचे सैनिक होते तसे या सैनिकाला बनवताना जरासं अवघड जातं, कारण त्याला सतत घर दिसत असतं, असं कर्नल राणा लेखिकेला मत व्यक्त करतात. कसं काय होतं की या मुलांची मानसिकता सांभाळत त्यांना खऱ्या अर्थी सैनिक बनवणं हे फार जिकिरीचं होत चाललं आहे. म्हणजे त्याचं कारण आहे हे मोबाईल, कारण संपर्क घरच्यांशी होतो आणि त्यामुळं असा खंबीर सैनिक तयार करणं थोडंसं जिकिरीचं जात आहे, असं कर्नल राणा लेखिकेला म्हणतात. मला फार आनंद होत आहे की तुम्ही सैनिकांना समजून घ्यायला इथं येत असता. तुम्ही नेहमी येत जा. आम्हाला सैनिक नावाचा माणूस कळू लागला होता. बघता बघता 2008 साल उजळले. माझे वचन पूर्ण झाले होते. म्हणजे लेखिकेने जे काही 5 वर्षाचं शपथपूर्तीचं घेतलं होतं तर 2008 साल आलेलं होतं आणि कर्नल राणा त्यांना म्हणतात की तुम्ही खूप चांगला उपक्रम करत आहात आणि तो चांगला उपक्रम तुम्ही इथून पुढे कंटिन्यू करत जा, अशा पद्धतीचं मत राणाने लेखिकेसमोर व्यक्तित केलेलं होतं.
अनुमावशी, या आसमंतात एक सुगंध पसरला आहे, तुला जाणवतो आहे का? द्रास कारगिल येथील युद्धात शहीद झालेल्या वीरांची स्मारक, विजयस्तंभ, तोलोलिंगचा पहाड या सर्व हृदयस्पर्शी वातावरणातून बाहेर पडल्यावर भारावलेल्या निशब्दतेचा भंग करत आमच्याबरोबर आलेली भाग्यश्री भावूक होऊन उद्गारली. कदाचित तिचं हे स्वगत असावं, पण तरीही मी विचारलं, कसला ग? काय झालं की या लेखिकेसोबत एक भाग्यश्री नावाची मुलगी त्यांच्यासोबत प्रवास करत होती आणि ती स्वतःलाच कदाचित बोलत असेल आणि ती भारावून गेली की कशा पद्धतीचं हे जग आहे, कशा पद्धतीचं एक वेगळं रूप आहे आणि कशा पद्धतीने आपले हे सैनिक जीवन जगतात. आणि या सैनिकाचं, या इकडल्या वातावरणाचं रूप पाहून भाग्यश्री भारावून आपला आपणच बोलत होती. त्यानंतर ती काय म्हणते, भाग्यश्री जणू आमच्यात नव्हतीच, तिचं स्वतःशी बोलणं चालू होतं. अगं, या वातावरणात भारतीयत्वाचा सुगंध आहे. इथला प्रत्येक डोंगर माथा वीरश्रीचा साक्षीदार आहे. लेखिकेला लक्षात आलं की ही स्वतःलाच बोलत आहे. मात्र तरीहीसुद्धा लेखिकेने उत्तर दिलं की अगं, हे वातावरण कसं आहे, फक्त भारतीयत्वाचं आहे. ना इथं कोणती जात आहे, ना धर्म आहे, ना पंथ आहे, ना कुठलाच भेद नाही, ना प्रांतभेद आहे, ना भाषाभेद आहे, ना कुठलाच भेद नाही आहे. तर हे वातावरण कशाचं आहे आणि इथल्या वातावरणाचा सुगंध कशाचा आहे, तर तो फक्त आणि फक्त भारतीयत्वाचा आहे. म्हणजे आम्ही फक्त भारतीय आहोत, हाच सुगंध या वातावरणात आहे. म्हणून हे वातावरण इतकं प्रसन्न आणि प्रफुल्लित आहे, असं लेखिका त्या भाग्यश्रीला सांगतात. इथल्या मातीच्या कणाकणात कारगिल युद्धांचा रोमांचकारी इतिहास आहे. तो रोमारोमात जाणवत आहे. आतापर्यंत कधीच अशी जाणीव झाली नाही. देशप्रेम, देशाभिमान फक्त सैनिकापुरताच किंवा सीमेवरच असतो का ग? आपलं आणि त्याचं काही देणं घेणं लागत नाही का? लेखिका सांगत असताना काय म्हणतात की या वातावरणात कणाकणामध्ये कारगिलचा रोमांच आहे, रोमांचाचा इतिहास आहे. आणि हा जो काही भाग आहे, या भागाच्या रोमारोमात तो जाणवतो आहे. आणि देशप्रेम, देशभक्ती ही फक्त सीमेवरच असते का? त्याचं आणि या देशभक्तीचं आणि आपलं काही देणं घेणं आहे की नाही, हा प्रश्न लेखिका भाग्यश्रीला विचारतात. त्यावेळेस पुढे काय म्हणतात, लेह, नुब्रावली, पँगॉंग लेक आणि शेवटी द्रास कारगिल अशा अव्याहत प्रवासात सतत भेटणारे, भरभरून बोलणारे जवान, त्यांची लष्करी अदब, प्रांत, धर्म, जात, भाषा अशा कुठल्याही प्रतिबंधाचा स्पर्शही नसलेले, केवळ भारतीयत्वाचा सुगंध लिहिलेले, सरहद्दीवर ठाम उभे राहिलेले आपले जवान. विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण प्रवासामध्ये लेखिकांना एक गोष्ट लक्षात आली, ते म्हणजे अशी की हे ते जवान कसे आहेत, त्यांची एक लष्करी अदब आहे. ना त्यांना प्रांतभेद आहे, ना धर्म, जात, भाषा असा कुठलेही बंधन त्यांना स्पर्शत नाही. त्यांना कुठल्याही या भेदाची जाणीव होत नाही. आणि फक्त भारतीयत्व म्हणजे फक्त भारतीय याचं सौंदर्य यांनी लिहिलेलं, सौंदर्य व्यतीत केलेलं. आणि ह्यांचाच या सरहद्दीवर हे फक्त भारतीय म्हणून उभे आहेत. फक्त भारत मातेच्या सेवेसाठी, भारत मातेच्या संरक्षणासाठी हे जवान उभे आहेत, असं लेखिका म्हणतात. त्यांच्या शौर्याची, धाडसाची, खडतर साहसाची सतत आठवण राहावी म्हणून सुरू केलेल्या मिशन लडाखचं हे शेवटचं 5वं वर्ष. भाग्यश्रीच्या आणि बरोबर आलेल्या प्रत्येकाच्या मनात ही संवेदना निर्माण झाली. हे त्याचंच फलित. याचसाठी केला होता अट्टहास. लेखिकेने आपल्या भारतीय लोकांच्या मनामध्ये या सैनिकाविषयी प्रेम निर्माण झालं पाहिजेत. भारतीय लोकांना खऱ्यानं हे जग कसं पद्धतीचं आहे, हे सैनिक कसं जीवन जगतात आणि ते जे काय संरक्षण करतात म्हणून आपण सुरक्षित आहोत, म्हणून त्यांच्याविषयी आपल्या मनात प्रेम निर्माण होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि तेच या भाग्यश्री आणि आलेल्या लोकांच्या मनामध्ये हे निर्माण झालं. ह्याचसाठी हा मी प्रयत्न केलेला होता आणि तो प्रयत्न आज रोजी सफल झालेला आहे. आणि याच्यासाठीच मी हे केलेलं होतं, त्याचं फलित मला मिळालेलं आहे, असं लेखिका म्हणतात. गेल्या 5 वर्षात एक मात्र
जाणवलं की तिथे गेल्यावर आपला अहंकार, बडेजाव आणि प्रतिष्ठापनाची चढलेली पुंड निखळून पडतायत. लडाखच्या भिन्न भिन्न दऱ्या खोऱ्यात भन्नाट एकाकी, रुद्र आणि हिरवळीच्या दुरान्वयेनेही संबंध नसलेल्या कठीण भूप्रदेशात राहूनही महत्त्व, बंधुभाव जपणाऱ्या, नाती जोडणाऱ्या आणि ती टिकवणाऱ्या सैनिकांना भेटलं की आपली माणसं भेटल्याचा गहिवर दाटून येत आहे. जे विद्यार्थी मित्रांनो, आपण इकडं भारतात म्हणजे सीमेवरच्या लोकांना कुठला अहंकार, अभिमान नसतो, आपल्याला तो आहे. इकडल्या भागामध्येच साधारण पद मिळालं की मी कितीच मोठा झालो की याची अहंकार आपल्याला असतो. मात्र सीमेवर गेल्यानंतर ते संपूर्ण अहंकार, बडेजावपणा, प्रतिष्ठापणा हे जे काय आपल्या अंगाला लागलेला चिखल आहे, हा चिखल त्या भागामध्ये गेल्यानंतर आपल्या अंगावरचा गळून पडतो आणि आपण संपूर्णपणे त्या सैनिकाला पाहिल्यानंतर आपण पूर्णतः भारतीय होऊ लागतो. त्याचं कारण असं आहे की ते सैनिक त्या तसल्या प्रदेशात राहूनही बंधुभाव जपतात, नाती जोपासतात आणि अशा सैनिकाला पाहिल्यानंतर आपली माणसं भेटल्याचा खूप जास्त आनंद होतो असं लेखिका सांगतात. आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला एक गोष्ट आपल्याला शिकता येते, ती म्हणजे अशी की हा अहंकाराचा लवलेश हा काहीही कामाचा नाही. तितक्या कठीण परिस्थितीतसुद्धा ते सैनिक आपली माणसं जोपासण्याचे काम करतात. आपले सैनिक हे हिरे आहेत, त्यांना आपण जपलं पाहिजे, त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजेत. लेखिका काय सांगतात की आपले सैनिक काय आहेत, हिरे आहेत, आपण त्यांना जपलं पाहिजेत, त्यांच्याविषयी कृतज्ञ राहिलं पाहिजेत. म्हणजे त्यांनी केलेले ते जे काय आपल्यावर जे काही एक प्रकारचं उपकार करत आहेत, त्यांच्या स्वतःचं जीवन आजचा त्यांचा काळ आपल्या संरक्षणासाठी देत आहेत, त्यामुळं त्यांच्याविषयी आपण आदरभाव ठेवला पाहिजे, त्यांचे उपकार मानले पाहिजेत असं सांगण्याचं काम लेखिका करतात. आम्ही 5 वर्षे रक्षाबंधनासाठी लडाखला ग्रुप घेऊन येत आहोत. याचं प्रचंड अप्रूप वाटून ब्रिगेडियर कुशल ठाकूर या सोहळ्यासाठी आणि आम्हाला भेटायला आवर्जून आले होते. 1999मधील कारगिल युद्धाच्या वेळी कर्नल असलेले कुशल ठाकूर तोलुलिंग फत्ते करण्याच्या योजनेचे शिल्पकार होते. ते आमच्यासारख्या सामान्य माणसाला भेटायला येतात, याचा परता मोठा सन्मान तो कोणता. कारण लेखिकांनी जे काही स्वप्न म्हणजे पाहिलं होतं किंवा जे काही शपथ घेतलेली होती ती शपथ पूर्ती करत असताना त्यांना 1999ला जे काय कारगिलच्या वेळेस कर्नल असलेले कुशल ठाकूर या लेखिकांना येऊन भेटतात. याच्या इतका या म्हणजे जे काय त्यांनी शपथ घेतली होती त्या शपथपूर्तीचं फळ दुसरं काय. कारण कर्नल ठाकूर त्यांना भेटायला येतात, याच्यापेक्षा मोठा सन्मान काय होऊ शकतो असं लेखिका म्हणतात. आमच्याशी संवाद साधत असताना ब्रिगेडियर ठाकूर आम्हाला म्हणाले, तुम्ही 5 वर्षाचा वादा केलात आणि तो निभावलात, याबद्दल अभिनंदन. पण माझ्या प्रेमाचा, वयाचा अधिकार आणि हक्क वापरून सांगतो, तुम्ही हे मिशन बंद करू नका. इथे नेहमी या, आमच्या तरुण जवानांना भेटा, त्यांचा हौसला बुलंद करा. तुमच्या शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांना सांगा, आम्हाला त्यांची गरज आहे. निदान 5 वर्षे तरी कमिशन्ड ऑफिसर म्हणून डिफेन्स सर्व्हिसला जॉईन करा. कर्नल ठाकूर लेखिकांना काय म्हणतात की तुम्ही 5 वर्षाचा वादा केला होता, तो निभावला सुद्धा, याबद्दल तुमचं अभिनंदन. पण मी प्रेमाचा आणि वयाचा अधिकार वापरतो आणि तुम्हाला एक प्रकारचं सांगू इच्छितो की तुम्ही हे मिशन बंद करू नका. आमच्या तरुणांना येऊन भेटत जा, तरुण जवानाला भेटा, त्यांचा हौसला बुलंद करत राहा आणि तुमच्या शहरातल्या मुलांना आमच्याविषयी कल्पना द्या, त्यांना सांगा आणि तुम्ही पुढे काय करा. मग पुढच्या आयुष्यात तुमचं करिअर करायला तुम्ही मोकळे आहात. तरुण मुलींना सांगा की आमच्या जवानाशी विवाह करायला डगमगू नका आणि मला वचन द्या की हा जो लष्कर आणि नागरिकांमध्ये तुम्ही एक भावनिक सेतू बांधत आहात ते काम थांबणार नाही. म्हणजे त्यांना कर्नल ठाकूर काय म्हणतात की तरुण मुलींना सांगा की मुलींनो आमच्या सैनिकाशी विवाह करा. कसं आहे की तरुणांचं आयुष्य नक्की नसतं, तरुण जे जवान आहेत त्या जवानांचं आयुष्य नक्की नसतं. तो जवान बॉर्डरवर गेल्यानंतर कदाचित तो वाचून येईल की नाही याची खात्री नसते. म्हणून तरुण मुली त्यांच्यासोबत विवाह करायला तयार नसतात. म्हणून कर्नल ठाकूर म्हणतात की लेखिकेंना म्हणतात की तुम्ही मुलींना सांगा की मुलींनो तुम्ही आमच्या तरुण म्हणजे आमच्या जवानाशी लग्न करायला डगमगू नका, विवाह करायला डगमगू नका
आणि त्यासोबत ते म्हणतात की मला वचन द्या की तुम्ही नागरिक आणि तरुणांमध्ये जवानामध्ये जो काही भावनिक सेतू तयार केलेला आहे ते काम मन पडू देऊ नका, अशी मला शपथ द्या, असं कर्नल ठाकूर लेखिकेला म्हणतात. त्यावेळेस काय म्हणतात, वातावरणात नीरव शांतता त्याचा भंग करत मी आवेगाने म्हणाले, नक्की सर, हे काम मी कधीच थांबणार नाही. तोलोलिंग पहाडीवरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेने जणू कानात हळूच म्हटले, तथास्तु. जे कर्नल ठाकूरने त्यांना जे काही वचन मागितलेलं होतं त्या वचनाचं उत्तर देण्यासाठी लेखिका म्हणतात की नक्कीच सर, मी माझा प्रयत्न कायम करील. त्यावेळेस त्यांच्या कानामध्ये जे काही हवेची झुळूक आली होती ती झुळूक कदाचित त्यांना तथास्तु म्हणालेली होती असा भास त्यांना झाला. त्यावेळेस लेखिका म्हणतात, भासच तो, पण अंगावर रोमांच उठले. नकळत तोलोलिंगचा शालूट ठोकला. माघारी वळले ते या वीरांच्या त्यागाला, समर्पणाला अधिक लायक, अधिक जबाबदार, विवेकी आणि देशाबद्दल कर्तृत्वाची जाण असलेली भारतीय नागरिक बनून युवकांनाही तसेच बनण्याचा आटोकाट प्रयत्न करेन, असे सैनिकांना आश्वासन देऊनच. काय म्हणतात लेखिका की कर्नल ठाकूरला मी उत्तर दिलं की हो नक्कीच येईल. त्यावेळेस त्यांच्या कानामध्ये झुळूक लागली आणि ती झुळुकांनी तथास्तु असं म्हणल्याचा भास लेखिकांना झाला आणि नकळत त्यांच्या अंगावर रोमांच उठला आणि नकळतपणे तोलोलिंगला त्यांनी सॅल्यूट ठोकला. परत माघारी फिरत असताना काय म्हणतात लेखिका की मी अशी व्यक्ती बनून निघाली की हे जे काय तरुण आहेत, जे जवान आहेत, या जवानांना मी न्याय देऊ शकेल अशी जबाबदार भारतीय नागरिक बनूनच मी तिथून निघाले आणि इथून पुढे नागरिकांनाही तशाच पद्धतीचं बनवण्याचं, युवकांना तसंच बनवण्याचा आटोकाट प्रयत्न करेल असे आश्वासन मी सैनिकांना देऊनच तिथून निघाले. कारण ते म्हणतात, कोण ते म्हणतात म्हणजे तरुण जवान, ते काय म्हणतात की माघारी जेव्हा जाल परतून, ओळख द्या आमची त्यांना, आणखी सांगा तुमच्या उद्यासाठी ज्यांनी आपला आज दिला. म्हणजे ते तरुण आपल्या उद्यासाठी त्यांचं आज तिथं देत आहेत, आज ते तिथं राहत आहेत, ते आज ते त्यांचं आयुष्य तिथे देत आहेत. का तर आपलं भविष्य म्हणजे आपल्या भारतीय लोकांचं भविष्य चांगलं जावं म्हणून. विद्यार्थी मित्रांनो, हे तरुण आपल्यासाठी स्वतःच्या प्राणाची सुद्धा बलिदान देतात, म्हणून त्यांच्याविषयी कृतज्ञ राहणं, त्यांच्या उपकारात राहणं हे आपलं परम कर्तव्य आहे. अशा प्रकारचं या संपूर्ण पाठामधून आपण आपल्या भारतीय जवानाविषयी आपल्या मनामध्ये प्रेम राहणं अत्यंत गरजेचं आहे. हाच बोध या पाठामधून आपल्याला घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारचा हा आपला पाठ इथं संपतो. धन्यवाद.